नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. माढा लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागलेला आहे आणि त्या ठिकाणी तुतारी जोरात फुंकली गेलेली आहे. आता ही तुम्हाला सर्व माहितीच आहे, पण या तुतारी फुंकण्याचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काय होणार याची सर्वांना उत्सुकता आहे. मोहिते पाटील कुटुंबाला या विजयामुळे मोठी राजकीय संजीवनी मिळाली. या संजीवनीचा उपयोग ते आपल्या मार्गातील काटे काढण्यासाठी जे स्पर्धक आहेत त्यांना थोडा राजकीय आराम देण्यासाठी करतील की काय याचीच अनेकांना उत्सुकता आहे. त्यामुळं माढ्यामधल्या जे काही मतदारसंघ आहेत तेथील विधानसभाच्या निवडणुका देखील अतिशय चुरशीच्या आणि जोरदार होणार आहेत. यातील पहिला जो मतदारसंघ आपण घेणार आहोत तो आहे माळशिरसच. म्हणजे याच माळशिरसमधनं मोहिते पाटील यांना जोरदार अशी आघाडी मिळाली आणि त्यातनंच त्यांनी रणजित निंबाळकर यांच्या पराभवाचा पाया रचला. माळशिरस हा मोहिते पाटलांचा बालेकिल्ला त्यांचा स्वतःचाच मतदारसंघ आहे, मात्र तो राखीव असल्यामुळं त्यांच्या कुटुंबातील कोणी सदस्य त्या ठिकाणी उभा राहू शकत नाही. मात्र भाजपचे राम सातपुते यांना गेल्या निवडणुकीमध्ये विजयी करण्यात मोहिते पाटलांची मोठी भूमिका राहिली. याच मोहिते पाटलांना जेव्हा भाजपनं लोकसभेची उमेदवारी नाकारली आणि त्यांच्या नाकावर टिचून रणजित निंबाळकर यांनाच पुन्हा रिंगणात उतरवलं, तर त्याचा एक राजकीय बदला मोहिते पाटलांना या निमित्ताने घ्यायचा आहे. आणि त्याचं सुतोवाचच धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्या प्रचारसभेत गेलेलं होतं. ते सुतोवाच असं होतं की जे माळशिरसचं पार्सल आहे ते मी पुन्हा आता त्यांच्या मूळ ठिकाणी पाठवून देणार आहे. तर जे पार्सल होतं ते आमदार राम सातपुते यांचं. राम सातपुते हे सोलापूर लोकसभेच्या स्वतःच्या प्रचारात गुंतलेले होते. त्यांनी माढ्यामध्ये कितपत लक्ष दिलं हा शोधाचाच विषय आहे. पण मोहिते पाटलांचं जे कोणी पहिलं टार्गेट असेल ते टार्गेट आहे राम सातपुते. राम सातपुते यांना विजय करण्यासाठी आणि मोहिते यांचे परंपरागत विरोधक जानकर यांना आता विजय करण्यासाठी मोहिते कुटुंब झटणार आहे. हा देखील एक योगायोगच म्हणायला हवा. ज्या उत्तम जानकरांनी भाजपसोबत यावं यासाठी रणजित निंबाळकरांनी मोठे प्रयत्न केलेले होते. त्यांच्यासाठी खास हेलिकॉप्टर तयार ठेवलेलं होतं. फडणवीस यांनी त्यांना मोठं आश्वासन दिलेलं होतं की तुम्हाला राज्यमंत्री करतो, तुम्हाला विधान परिषद देतो. अशा प्रकारची सारी आश्वासनं मिळूनही उत्तम जानकर हे मोहिते पाटील यांच्यासोबत गेले आणि त्यानंतर ते मोहिते पाटील यांचे स्टार प्रचारकच झाले. मोहिते पाटील यांनी जानकरांना आमदार करण्याचा शब्द दिलेला आहे. जानकर यांना आमदार करण्याचा शब्द दिलेला आहे याचाच अर्थ राम सातपुते यांचा विजय त्या ठिकाणी मोहिते पाटील हे नक्कीच अवघड करतील असं सध्या बोललं जात आहे. राम सातपुते हे मोहिते पाटलांच्या गेल्या 5 वर्षामध्ये अजिबात वळचणीला गेलेले नाही आहेत. त्याचा देखील राग मोहिते पाटलांना आहे. राम सातपुते धडाडीचे कार्यकर्ते आहेत. भाजपचा त्यांना मोठा पाठिंबा आहे. त्यामुळं इतर कोणत्याही माळशिरसमधल्या नेत्यांसारखं मोहिते पाटलांच्या बंगल्यावर जाऊन कुर्निसात करण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता आणि त्यामुळंच मोहिते पाटील रागावले असं देखील बोललं जात होतं. पण प्रत्यक्षामध्ये आता जी राजकीय धुमाळी रंगेल राम सातपुते विरुद्ध उत्तम जानकर अशीच रंगण्याची शक्यता आहे. आणि जानकर यांना विजय करण्याचा जो विडा मोहिते पाटलांनी उचललेला आहे तो या निवडणुकीत खरा ठरेल का? आणि जर तसं झालंच तर मला वाटतं जानकर यांचं बऱ्याच दिवसांचं स्वप्न जे रखडलेलं होतं ते स्वप्न मार्गी लागू शकेल. दुसरा जो मतदारसंघ आहे तो आहे करमाळा. या करमाळा विधानसभा मतदारसंघात देखील नारायण पाटील जे याआधी शिवसेनेचे आमदार होते त्यांनी यावेळेस तुतारीची साथ दिलेली होती. नारायण पाटील यांनी देखील भाजपच्या उमेदवाराचं काम करावं म्हणून मोठा आग्रह त्यांना धरण्यात आलेला होता. मात्र नारायण पाटील हे तुतारीसोबतच राहिले. त्यामुळं करमाळ्यामधनं जर तुतारीचे कोणी उमेदवार असतील तर ते नारायण पाटील हेच असू शकतात असं साधारणपणे सगळे दिसून येत आहे. आणि तसा शब्द खुद्द शरद पवार यांनी त्यांना दिल्याचंही बोललं जात आहे. या ठिकाणी संजय शिंदे जे आत्ता अपक्ष म्हणून आमदार निवडून आलेले होते आणि जे आत्ता अजित पवार यांच्यासोबत आहेत यांच्याशी त्यांचा सामना होऊ शकतो. संजय शिंदे किंवा बबनदादा शिंदे हे जे बंधू आहेत त्यांचं आणि मोहिते पाटलांचं जुनी राजकीय स्पर्धा आहे, जुना राजकीय संघर्ष आहे. अगदी सोलापूर जिल्हा परिषदेमधल्या निवडणुकांपासून हा संघर्ष सुरूच आहे. मोहिते पाटील कुटुंबाला लोकसभेची उमेदवारी देऊ नये यासाठी कुणी आग्रह धरला होता असेल तर तो मला वाटतं शिंदे कुटुंबानंच तो आग्रह धरलेला होता. आणि रणजित निंबाळकरांना आम्ही आमच्या मतदारसंघातनं लाखापेक्षा जास्त लीड देऊ असा शब्द देखील त्यांनी भाजपला दिलेला होता. प्रत्यक्षात तसं काही झालेलं नाही आहे. या उलट करमाळ्यातनं देखील मोहिते पाटील हे चांगल्या मोठ्या लीडनं
आघाडीवरती राहिले आणि याचं नक्कीच टेन्शन हे शिंदे बंधूंना आलेलं असेल. करमाळ्यातनं तुतारीचा उमेदवार जवळपास ठरलेलाच आहे. संजय शिंदे हेच अजित पवार यांच्याकडनं महायुतीमार्फत लढतील असं साधारणपणे चित्र आहे. मोहिते पाटील यांना देखील संजय शिंदे यांना पराभूत करण्यामध्ये जी मजा आहे ती इतर कोणत्याही उमेदवारापेक्षा जास्त सुखावणारी आहे. त्यामुळं मला वाटतं करमाळ्यामध्ये देखील नारायण पाटील यांच्या पाठीशी मोहिते पाटील हे मोठ्या ताकदीनं उभं राहतील असं तरी सध्या बोललं जातं आहे किंवा दिसूनच येत आहे. तिसरा जो मतदारसंघ आहे तो आहे सांगोला. हा मोहित्या माझा डोक्यात बसलेला आहे असं कोण बोललं होतं तर शहाजी पाटील बोललेले होते. प्रचार सभेतच बोललेले होते की मोहिते पाटलांसाठी आम्ही काय नाही केलं पण त्यांनी आम्हाला काय दिलं, अशा प्रकारचं वक्तव्य शहाजी पाटलांनी ऐन प्रचारामध्ये केलेलं होतं. आणि या सगळ्या निवडणुकीमध्ये सांगोल्यामधून शहाजी बापू पाटलांनी देखील जोरदार बॅटिंग या प्रचारामध्ये केलेली होती. तरीही मोहिते पाटलांना ते फार काही रोखू शकलेले नाही आहेत. त्यांच्या सांगोला मतदारसंघातनं फक्त 5,000चं लीड ते रणजित निंबाळकरांना देऊ शकलेले आहेत. त्यामुळेच मला असं वाटतं की शहाजी बापू पाटील यांच्यासाठी देखील मोहिते पाटील हे मोठ्या अडचण निर्माण करू शकतात. अर्थात शहाजी बापू पाटील हे देखील कसलेले खेळाडू आहेत. त्यांच्या विरोधात गणपतराव देशमुख यांचे नातू बाबासाहेब देशमुख हेच उमेदवार असण्याची जास्त शक्यता आहे आणि शरद पवार यांनी देखील त्यांना त्या पद्धतीचं शब्द दिल्याचं बोललं जातं आहे. बाबासाहेब देशमुख विरुद्ध शहाजी बापू पाटील असा एक परंपरागत जो सामना आहे तो पुन्हा सांगोल्यामध्ये रंगणार आहे आणि मोहिते पाटलांना देखील शहाजी हा मोहित्या किती त्रास देतो आहे असं जे शहाजी बापू पाटील बोललेले होते त्याची परतफेड करण्याची संधी या निमित्तानं मिळणार आहे. शहाजी बापू पाटील हे मतमोजणीच्या दिवशी हॉस्पिटलमध्ये होते आणि आपण 5,000चं लीड रणजित निंबाळकरांना दिल्याचा आनंद त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरनं व्यक्त केलेला होता. प्रत्यक्षामध्ये लोकसभा निवडणुकीचाच कौल हा विधानसभेत राहील असं काही सांगता येत नाही. त्यामुळे शहाजी बापूंसाठी ही निवडणूक मोहिते पाटील नक्की सोपी ठेवणार नाहीत याची मात्र खात्री स्वतः बापूंना असू शकेल. माढा विधानसभा मतदारसंघामध्ये बबनदादा शिंदे हे देखील रणजित निंबाळकरांना अजिबात लीड देऊ शकलेले नाही आहेत. जवळपास 50,000हून अधिक मतांनी त्या ठिकाणी मोहिते पाटलांनी मताधिक्य घेतलं आणि साहजिकच त्यामुळं बबनदादा शिंदे यांच्या विरोधात देखील नाराजी असल्याचं बोललं जातं आहे. अर्थात ही नाराजी केवळ लोकसभा निवडणुकीपुरती आहे की विधानसभा निवडणुकीसाठी पण ती राहू शकते हे आपल्याला आगामी काही दिवसामध्ये कळू शकेल. मात्र तुतारीचा उत्साह या ठिकाणी नक्कीच या सगळ्या लीडमध्ये वाढलेला आहे. अर्थात हा मतदारसंघ शिवसेनेकडे जाणार की राष्ट्रवादीकडे राहणार याची देखील उत्सुकता आहे. या ठिकाणी अनेक नावं चर्चेत आहेत. शिवाजी कांबळे म्हणून त्या ठिकाणी बबनदादांना आव्हान देण्यासाठी उत्सुक आहेत. मिनल साठे यांची देखील तयारी सुरू आहे. याशिवाय नितीन कापसे ज्यांच्या घरी खुद्द शरद पवार हे गेलेले होते, या तिघांची नावं या सगळ्या राजकीय चर्चांमध्ये वारंवार पुढे येत आहेत. पण यात जो धक्का बसू शकतो की तो मोहिते पाटीलांच्या कुटुंबामधला देखील एखादा सदस्य या ठिकाणी माढ्यामधनं उभा राहू शकतो. माढा विधानसभा मतदारसंघामध्ये मोहिते पाटील यांच्या माळशिरस तालुक्यातील काही गावं जोडली गेलेली आहेत. त्यामुळं त्या ठिकाणी त्यांचंच त्या 17 गावांमध्ये त्यांचंच वर्चस्व आहे. त्याचा उपयोग या निमित्तानं काही करून घेता येईल की काय अशी देखील शक्यता आहे. अर्थात माढा विधानसभा मतदारसंघातनं मोहिते पाटलांच्या कुटुंबातील कोणी सदस्य उभा राहणार नाही अशी ग्वाही जयसिंह मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणुकीनंतर दिलेली होती. पण राजकारणात जसं बोललं जातं तसं होईलच याची देखील खात्री नसते. त्यामुळं ऐन वेळेस मोहिते पाटलांसाठी देखील माढा हा अनुकूल पर्याय ठरू शकतो. त्यामुळं साहजिकच जर मोहिते पाटील उभे राहिले तर बबनदादा शिंदे यांच्यासाठी ते थोडंसं ते आव्हान जड जाऊ शकतं. अर्थात यावेळेस स्वतः बबनदादा शिंदे उभे राहणार की ते त्यांच्या मुलाला संधी देणार याची देखील उत्सुकता आहे. बबनदादा शिंदे हे थोडे आजारी असल्यामुळं ते आपल्या पुढच्या पिढीला या निमित्तानं राजकारणात आणणार की काय याकडे देखील सर्वांचं लक्ष असू शकेल. मोहिते पाटील यांच्या कुटुंबाला किंवा घराण्याला बऱ्याच वर्षानंतर म्हणजे जवळपास 2014 नंतर आता कुठे लोकांमधनं निवडून जाण्याची संधी मिळालेली आहे. सोलापूर जिल्ह्यावरती त्यांचा होल्ड होता, त्याचा वापर करून शरद पवारांना सोलापूरमधल्या इतरही मतदारसंघामधली काही जुळवाजुळव करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. पण आधी म्हटलं त्याप्रमाणे काही जे 4 आमदार मोहिते पाटलांच्या निशाण्यावरती असतील, त्यांच्या टार्गेटवर असतील, तर त्या 4 आमदारांमध्ये 2 शिंदेबंधू, राम सातपुते आणि स्वाभाविकच शहाजी बापू पाटील या चौघांसाठी मोहिते पाटलांचा इशारा हा साहजिकच त्यांची धडधड वाढू शकतो.
याला काही जुने वाद देखील या सगळ्या राजकारणा पाठीमागे आहेत. मोहिते पाटलांना आधी म्हटलं त्या पद्धतीनं मोहिते पाटलांना लोकसभेची उमेदवारी देऊ नये यासाठी जे कोणी आग्रह होते त्याच्यामध्ये शिंदे बंधू हे दोघेही आग्रही होते. त्याला कारणही तसंच होतं. शिंदे आणि मोहिते यांच्यामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातल्या वर्चस्वावरनं मोठा संघर्ष आहे. मोहिते पाटलांच्या कारखान्याला कर्ज नाकारण्याचं धाडस शिंदे यांनी त्यांच्या ताब्यात सोलापूर जिल्हा बँक असताना केलेलं होतं. त्यामुळे त्याचा राग देखील तेव्हा असं बोललं जात होतं की मोहिते पाटलांच्या मनामध्ये होता. अनेक अशा घडामोडी घडल्या की ज्या ठिकाणी मोहिते पाटलांची सत्ता जिल्हा परिषदेमधनं किंवा इतर सहकारी संस्थांमधनं हिसकावून घेण्याचं काम शिंदे बंधूंनी केलेलं होतं आणि त्यामुळंच या सगळ्याची आता परतफेड किंवा या सर्वांचे उट्टे काढण्याची संधी मोहिते पाटलांना विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं मिळणार आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातल्या या 4 मतदारसंघामध्ये मोहिते पाटलांचं वर्चस्व असलेल्या किंवा मोहिते पाटलांना असं वाटतं की त्या ठिकाणी आपण काहीतरी जादू चालू शकतो त्या ठिकाणी हे सगळा सामना रंगणार आहे. अर्थात समोरचे 4ही उमेदवार तगडे आहेत. शिंदे बंधूंना पराभूत करणं हे मोहिते पाटलांसाठी ही जोखमीची आणि अवघडच गोष्ट ठरणार आहे. त्यामुळंच या 4ही ठिकाणच्या निवडणुका ह्या लक्षवेधी ठरतील याच्यामध्ये तरी कोणती शंका नाही. त्यामुळंच मोहिते कुटुंबाला जर यापुढे मोठी राजकीय उडी जर घ्यायची असेल तर या 4 विधानसभा मतदारसंघात त्यांच्या मर्जीचे आमदार येणं अपेक्षित आहे आणि त्यामुळंच ते आत्तापासूनच तयारीला लागलेले आहेत. अर्थात महायुतीचे उमेदवार देखील तितक्या तत्परतेनं प्रत्युत्तरास सज्ज आहेत आणि या सोलापूर जिल्ह्यामधल्या माढा, करमाळा, सांगोला आणि माळशिरस या 4 लढतींकडं आपले लक्ष असेल. तुम्हाला काय वाटतं या 4 ठिकाणच्या लढती कशा होतील, काय त्याचे परिणाम होतील, मोहिते पाटलांची खरंच ताकद आहे की फुगा आहे हे देखील या निमित्तानं तुम्हाला काय वाटतं तर ते नक्की सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.